गावात हवा करण्यासाठी आम्ही मित्रांनी 100-100 रुपये गोळा केले होते आणि शिवजयंतीवाला बॅनर लावला होता. माझ्या एका जवळच्या व्यक्तीने अप्रिशिएट करायच्या ऐवजी असं बोललं होतं की तुमची लेवल आहे का महाराजांसोबत फोटो लागायची. खरंच आपली लेवल नाहीये त्यांच्यासोबत फ्रेममध्ये यायची. म्हणून मी महाराजांविषयी वाचायला चालू केलं आणि या 36 दिवसांच्या सिरीजमुळे रायगडला पोहोचून गेलो. रायगड येणं तसं सोपं आहे. महाड बस स्टॉपवरून किल्ल्याकडे जाणारी बस भेटते. पाऊस असल्यामुळे पायवाट बंद होती, म्हणून 300 रुपयाची रोपवे करून 2 मिनिटात वर पोचलो. मग जोराचा पाऊस सुरू झाला. लोक शेल्टर शोधायला लागले. मी एकटाच उभा होतो तिथे. अंगावर जोराचा वारा लागत होता. रेनकोटचा पडपड आवाज, आजूबाजूला धुकं, पायाखालची चप्पल आपोआप सरकली. मी तिथे एकटाच उभा होतो आणि समोर होते छत्रपती शिवाजी महाराज. असे व्यक्ती ज्यांनी हे सगळं स्वराज्य निर्माण केलंय, आपल्याला आपला प्राईम दाखवलाय, आपल्याला लढायला शिकवलंय. त्या जागेवर खरंच ताकद आहे यार. असं वाटतं की तिथे महाराज अजून पण आहेत, अजून पण ते त्याच रुबाबात बसलेत. खरंच आपण खूप नशीबवान आहेत की आपल्याला महाराजांचे संस्कार झालेत.